भडंगा गावात अवैध दारूचा उच्छाद, पोलीस निरीक्षक वैशाली ढाले यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। गोरेगाव तालुक्यातील भडंगा गावात अवैध दारू विक्रीने आता सीमा ओलांडली असून गावकरी आता रस्त्यावर उतरले आहेत। वारंवार तक्रारी करूनही स्थानिक पोलिसांकडून कोणती ठोस कारवाई न झाल्यामुळे अखेर ग्रामसभेला स्वतः पुढाकार घ्यावा लागला। गावकऱ्यांनी एकत्र येऊन दारू विक्रेत्यांना नोटिसा बजावल्यात आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक वैशाली ढाले यांनी सामूहिक निवेदन सोपवलं। या संपूर्ण प्रकरणामुळे आता पोलीस निरीक्षक वैशाली ढाले यांच्या कार्यपद्धतीवर आणि भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। पोलिसांचे अपयश की डोळेझाक? भडंगा गावात राजरोसपणे सुरू असणाऱ्या अवैध दारू धंद्याची माहिती स्थानिक पोलिसांना नव्हती का, असं संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। जर गावकऱ्यांना स्वतः पुढे येऊन दारू विक्रेत्यांना नोटीस द्याव्या लागत असतील तर मग गोरेगाव पोलीस स्टेशन आणि पोलीस निरीक्षक ढाले नेमके काय करत आहेत? पोलिसांचं वचक संपल्यामुळेच गावात अवैध दारूचे साम्राज्य फोफावले आहे का, अशी चर्चा आता रंगू लागली। आता तरी कारवाई होणार की फक्त आश्वासन मिळणार? गावकऱ्यांनी पोलीस निरीक्षक वैशाली ढाले यांच्या हातात निवेदन देऊन अवैध दारू विक्री तात्काळ थांबवण्याची आणि पुरवठादारांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। गावकऱ्यांच्या पवित्र्यानंतर आता पोलीस प्रशासनावर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे। आता चेंडू पोलीस निरीक्षक वैशाली ढाले यांच्या कोर्टात आहे। त्या या अवैध धंद्यांवर दणका देऊन ते कायमचे बंद करतात की नेहमीप्रमाणे केवळ कागदी आश्वासने देऊन वेळ मारून नेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। जर त्वरित कारवाई झाली नाही तर गावकऱ्यांचा हा मोर्चा पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलनाचे रूप घेईल, असा इशाराही दिला जात आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी गोरेगाव तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे।